हाय हॅलो नमस्कार, मी शीतल माझ्या युट्यूब फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस मला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या मी प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ। आज सर्व पित्र अमावस्या आहे। पित्रांच्या आवडीचा आपण स्वयंपाक करत असतो आणि मी भटजींना विचारूनच हा स्वयंपाक करत आहे। कांदा लसूण मी घालणार आहे स्वयंपाकामध्ये। त्यांना मी कालच विचारलं की कांदा लसूण चालतो का स्वयंपाकात, तर चालतो म्हणून सांगितलेलं आहे। तुम्ही किती मनानं श्रद्धेनं आणि आनंदानं करताय ना स्वयंपाक, ह्याला महत्व आहे असं मला सांगितलंय, म्हणून मी कांदा लसूण घालणार आहे। भरपूर स्वयंपाक करायचा असतोय आणि पटापट आता फोडण्या टाकून घेते। श्राद्ध पण आहे, भटजी येणार आहेत, लवकर येणार आहेत, त्यामुळे मला स्वयंपाक आवडायला पाहिजे। एक सुवासनी पण घालायची आहे मला। खूप फास्ट स्वयंपाक केला पाहिजे। मी सगळ्या भाज्या नीट करून आणि भेंडी पण चिरून ठेवली। श्राद्धामध्ये महत्त्वाचं म्हटलं तर उडदाची डाळ, कढी आणि तांदळाची खीर ही जास्त महत्त्वाची आहे। पातेले ठेवलेला आहे, कढी करणार आहे। कढी तुम्ही तुपात पण करू शकता, मी तेलामध्ये करणार आहे। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये जिरा मोहरीची फोडणी द्यायची। मोहरी तडतडली की जिरं घालायचं। यामध्ये मसाला घालायचा, आलं लसूण कोथिंबीर आणि जिरं चेचलेलं आहे। मसाला चांगला भाजून घ्यायचा। मसाला चांगला भाजलेला आहे, यामध्ये हिंग घालायचं, गॅस बारीक करायचा, चवीपुरतं मीठ घालायचं। कढीमध्ये कोण कोण हळद घालतात, मी हळद घालत नाही। मसाला चांगला आपला भाजलेला आहे। ताक मी विकतच आणलेला आहे। बेसनचं पीठ मी घेतलेलं आहे, असं पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि असं केलेलं आहे, तेच यात वतायचं। त्यामध्ये तसंच बेसनचं पीठ घातलं असतं ना तर गाठी झाली असत्या। यामध्ये चवीपुरतं साखर घालायची। कुणाला कढीमध्ये साखर अजिबात आवडत नाही, ज्यांना आवडत नाही त्यांनी नका घालू। कढीला उकळी आणून द्यायची नाही, कारण की मग ते कढी म्हणजे फुटू शकते, त्यामुळे उकळी आणून द्यायची नाही। फक्त वर आलं की गॅस लगेच बंद करायचं। इथं पातेलं ठेवलेलं आहे, खीर करायला लागलोय। तुपाची फोडणी द्यायची, पहिला पाणी घालायचं, त्याला चांगली उकळी आणून द्यायची। आंघोळ झाल्याबरोबर मी तांदूळ हे धुवून भिजत घातलेलं होतं, वाळखड झालेलं आता मी बारीक करून घेतलेला आहे। बघा पिठासारखं झालेलं आहे, म्हणजे आपला रवा असतोय ना तसं झालेलं आहे। आता उकळी आली की एक एक जण भात शिजवून पण करतात, मी असंच करते। आता येतील भटजी, यामध्ये काजू घालायचे, त्यात साखर घालायची, जेवढं म्हणजे तुम्हाला गोड आवडते तेवढं कमी जादा करू शकता। असं केल्यानं गाठ्या पण होणार नाही। असं पण करू शकता की तांदूळ तुपात भाजून बारीक पण करू शकता, तसं पण मी करत असते। काय आता खूप गडबड आहे। चांगली उकळी आलेली आहे, यामध्ये आपण तांदूळ जे बारीक केले ना ते घालायचे। एकसारखं असं हलवायचं नाही तर गाठलं की ते तांदळाला जरा शिजू देऊया। छान ते शिजलेलं आहे।
यामध्ये दूध घालायचं. यामध्ये वेलदोडे घालायचं. आता एक उकळी आणली की झालं. भाजी भाजी करायची चाललेली आहे. वडे झालेले आहे, खीर झालेली आहे, कढी झालेली आहे. चला ताई, मग